आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आजच्या या युवा जागर या यात्रेसाठी खरं तर आपण सर्व प्रमुख पदाधिकारी या यात्रेला जे उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि खरं तर देवेंद्रजींचं मनपूर्वक आभार यासाठी मानतो की त्यांनी या युवा शक्तीने हा पहिला कार्यक्रम की जो कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना अपेक्षित असणारी युवा शक्ती ही महाराष्ट्रात एकत्र जमली पाहिजे, जी आपल्याला अपेक्षित असणारी 18 ते 35 वयोगटातील असणारे युवक, या युवकांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं आपल्या नेतृत्वातलं सरकार ज्या ताकदीने देश आणि राज्य हे अग्रेसर होण्यासाठी जे रात्रीचे दिवस करतायत, हे गावाखेड्यापर्यंत असणाऱ्या या युवा शक्तीला आपण प्रत्यक्षात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना सगळ्यांना, मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा एखाद्या IT कंपनीमध्ये काम करणारा एक सुशिक्षित असा तरुण असेल, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार कशा ताकदीने काम करत आहे हे सांगण्यासाठी आपण जी यात्रा जी आज त्याची सुरुवात करताय. आज देवेंद्रजी प्रत्यक्षात या यात्रेला संबोधित करायला आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आपल्यासाठी आलेत. मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व उपस्थितांचं खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रविभाऊ. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं.